राजकीय गोटातून एकनाथ शिंदेंनी आमदार आणि खासदारांना कानपिचक्या दिल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतो। नगरसेवकांनी तक्रारी केल्यानं शिंदेंनी आमदारांना चांगली समज दिली आहे। निवडणुका तोंडावर असताना नगरसेवकांच्या आमदारांबाबत तक्रारी बघायला मिळत आहेत। आमदार जवळच्या व्यक्तींना तिकीट देण्याच्या तयारीमध्ये असल्याचा आरोप करण्यात आला। नगरसेवकांच्या तक्रारीनंतर शिंदेंनी नाव न घेता आमदारांना समज दिल्याची माहिती समोर येते आहे। विधानसभेमध्ये नगरसेवकांनी प्रामाणिकपणे काम केलं। आता नगरसेवकांना निवडून आणण्याची आमदारांची जबाबदारी आहे। मोठ्या विश्वासाने ते आपल्या सोबत आलेले आहेत। ताकदीने त्यांच्या मागे उभं राहायला हवं। कुणालाही आपल्या सोबत आल्यानंतर पश्चाताप झाला असं वाटायला नको। आपली माणसं मोठी केली तर पक्ष मोठा होईल। पक्ष मोठा झाला की आपणही मोठे होणार। पालिका निवडणुकीमध्ये जोमानं कामाला लागा। कोण एकत्र येत आहे त्याकडे लक्ष देऊ नका, माझंही सगळीकडे लक्ष आहे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, काय अधिकच्या अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? शुक्रवारी एक बैठक झाली होती। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी बरोबर पक्षाच्या ज्या उपनगर पश्चिम उपनगरातल्या विशेषतः अडचणी आहेत, कुरबुरी आहेत, त्याच्यावरती लक्ष घालून त्याच्यावरती बोट ठेवले असं म्हणू शकतो। काही आमदारांविषयी तक्रारी केल्या गेल्या होत्या। नगरसेवकांकडून जी माहिती मिळते त्याच्यानुसार नगरसेवकांनी तक्रारी केली की काही आमदार आपल्या जवळच्या व्यक्तींना निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छितात। त्यामुळे कार्य करणाऱ्या नगरसेवकांना गेली 5-7 वर्षे ज्यांनी काम केलंय अशांना डावललं जाण्याचा प्रयत्न आहे। कुठेतरी धुसफूस ही होती। आमदारांचं नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी कानपिचक्या दिलेल्या आहेत। निवडणुकीत जिंकणं हे महत्वाचं ध्येय आहे। इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका। जे नगरसेवक आलेत ते आपल्यावर विश्वास ठेवून आलेत। महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना निवडून देणं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण लोकसभा असो विधानसभा असो दोन्ही निवडणुकांमध्ये नगरसेवकांनी पूर्णपणे काम केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यावरती त्यांना डावलू नका, त्यांना त्रास होईल असं वागू नका अशी अप्रत्यक्ष कानपिचक्या दिलेल्या आहेत। कारण संघटनात्मक पातळीला अनेक ठिकाणी धुसफूस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे आणि त्याच्याच वरती नेमकं एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत बोट ठेवलं असं म्हणू शकतो। नक्कीच पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।